महाकुंभमध्ये आल्या आहेत या 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन नक्की करा आणि हे रील सेव्ह करा. चला सांगतो तुम्हाला सुरुवातीपासून. प्रयागराजमध्ये होता आमचा पहिला दिवस. त्यासोबतच मोबाईलची पण चार्जिंग डाऊन होती आणि त्यासोबत सगळ्या मित्राच्या पोटाची पण. तर आम्हाला अशी लोकेशन ढूंढायची होती की जिथे चार्जिंग पण करू दे आणि तिथे प्रसाद पण मिळेल. ते लोकेशन तर मित्रांनो, इथं येऊन आम्हाला 2-3 घंट्यापेक्षा जास्त झालेली आहे आणि इथं सगळ्यांची सोय आहे. चार्जिंगची सोय आहे, खाण्याची बी सोय आहे. त्यानंतर निघालो आम्ही महाकुंभसाठी. इथे जागोजागी बॅनर पण लागून आहे. त्यासोबत इथची लोकल पोलीस पण आपल्याला रस्ता सांगते. पोहोचल्याच क्षणी माझ्याशी काही राहणं नाही झालं आणि मी तिथे डायरेक्ट स्नान केलं. घाटाचं नाव तर माहिती नाही, पण सगळ्या मित्रांना तरी करून टाकलं. त्यानंतर आम्ही सगळे निघालो डायरेक्ट शिवालय पार्कसाठी. इथे मात्र 50 रुपयामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल समुद्र मंथनचं सीन. त्यासोबतच हे जे शिवालय पार्क आहे हे भारताच्या नकाशानुसार बनवलेलं आहे आणि इथे दाखवलेलं आहे 12 ज्योतिर्लिंगचे मंदिर. त्यासोबतच इसची विशेषता हे आहे की इथचे मंदिर आणि मूर्त्या जे बनवलेले आहे ते आहे लोखंडाच्या वेस्टेज मटेरियल पासून. तर हे रील नक्की सेव्ह करा आणि आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीमध्ये शेअर करा.